उदयजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय आदरणीय जनकजी विशे साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत आहे जनकजी. या हो हो, इथे ड्राईव्ह केलाय, अगदी फ्रंट फुटला आलं ते, बॅटचा चेहरा उघडला आणि अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा ड्राईव्ह बघितला आपण डीप एक्स्ट्रा कवच्या दिशेने. चांगली सुरुवात, चांगली नजर होती या चेंडूकडे. बघा पुन्हा एकदा बॅटर ड्रिल करून दाखवतोय आणि त्यानुसार उत्कृष्ट मेरिटनुसार फटका सजवला होता. सचिन भोईर नावाचा गोलंदाज आहे. धावांचं लक्ष 42 24 चेंडूमध्ये पार करायचंय. 24ला उलट केलं की 42 होतं आणि 42ला सुलट केलं की 24 होणार आहे. व त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उलटे सुलटे फटके मारून लक्ष गाठता येईल. तुम्ही अगदीच क्लासिकल फटक्याने अशा पद्धतीने सुद्धा लक्ष गाठू शकता. संकेत वेगाने आला आणि तिथे मात्र डीपमध्ये फिल्डिंग चांगली होत असताना तितक्याच वेगाने इथे अजून लागोपाठच्या 2 धावा पूर्ण केल्या मिहीर पडवलने. मिहीर पडवल आणि सोबतीला आहे तो कुमार वरकुटे. हे 2 खंदे ओपनिंग बॅट्समन, चांगले स्ट्रायकर आहेत. थोडासा बॅकहँडचा वापर केला, चेंडू फक्त बोटमधून सोडला होता बोटामधून. इथे कैलास भोईर येत आहेत जे मिडॉनला होते, ते मिड विकेटकडे वळले आणि त्या दरम्यान एका धावेने धावसंख्या सुद्धा फुलत असताना 5 वरती आहे 3 चेंडूंमध्ये. हा ड्राईव्ह केला होता, हा हाय बॅकलिपचा ड्राईव्ह होता. बॅकलिप हाय वापरणं लो वापरणं, इथे मात्र थोडीशी लो फिल्डिंग बघितली आपण, लूज फिल्डिंग बघितली संकेतकडून, ज्याने आधीच्या चेंडूमध्ये सुंदर फिल्डिंग केली होती. चांगलं अटॅकिंग फिल्डिंग करण्यामध्ये तो माहीर आहे. व तो समोर मिहीर पडवल आणि कुमार वरकुटे आहे. धावसंख्या ते वेगाने फुलवत आहेत. ह्या 4 चेंडूमध्ये धावसंख्या 7 वरती पोहोचलेली आहे आपण पाहताय. शेणवे संघ इथे विकेटचं पतन, सॉफ्ट डिस्मिसल, पॉइंटला टिपला जाईल आणि इथे पॉइंटच्या फिल्डरने काही चुकी न करता मस्त अगदी पाठीमागे जात असताना इथे संघाला पाठीमागे नेण्यासाठी समोरच्या प्रतिस्पर्धेला हा झेल टिपला आणि तो मस्ट निडेड झेल होता आणि विकेटचं पतन झालंय. बॅकवर्ड पॉइंटला अगदी उभरता सितारा इमर्जिंग प्लेअर होता तन्मय भोईर, त्याने झेल टिपला आणि एक विस्फोटक फलंदाज कुमार वरकुटे नावाचा इथे बाद झालेला आहे. बॉलरचं आपण कौतुक केलं पाहिजे, त्याने ह्या 5 चेंडूंमध्ये चांगला दबाव टाकलाय, चौकार नाही दिला, षटकार नाही दिलाय, डबल डबल घेतला गेला कारण चांगली फिल्डिंग सुद्धा त्यावेळेला झाली होती आणि तो दबाव टाकत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जो झाला त्या प्रयत्नाला इथे असफलता आली आणि झेलच्या रूपामध्ये विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन बॅटर संदीप पडवल आलाय उर्फ सँडी. जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकर साहेबांचाच आहे 10, फार मोठा नंबर. 100 शतक गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांचे. हा फुल टॉस आणि इथे फुल टोल वसूल करणारा ठोकलाय समोरच्या दिशेमध्ये षटकार. जणू काय धनुष्यातून एखादा तीर निघावा तसं मिहीरने हा फटका मारला आणि ह्या चेंडूने या फटक्याने अक्षरशः जंगलाती विहीर गाठली आणि तिथे मात्र आत्मसमर्पण केलं असं वाटतंय. 6 धावा आल्या. 26 जुलैच्या पावसाप्रमाणे धावांचा पाऊस पडतोय. धावसंख्या 26 वरती जाऊन ठेपली पाहता पाहता पहिल्या षटकामध्ये 13 धावा, 1 गडी बाद, पण इथे मात्र 2 चेंडूमध्येच 13 धावा ठोकून या सामन्याच्या 3-13 करायचा मानस पंचाचा इथे नो बॉलचा इशारा होतोय. ओर स्टेप नो, क्रीजच्या बाहेर टप्पा सर. ओके, हेमंत सरांनी दर्शवला आम्हाला आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. +22 1+1 2 धावा इथे जोडल्या जातील. आमचे प्रोफेशनल स्कोरर सन्माननीय शशिकांत दादा पाटोले सर सांगतायत की धावसंख्या 1 गडी बाद 28 वर. फ्रीटचा चेंडू हा परवणी मेजवानी. ओ हो हो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. तिथे फिल्डर जरा स्किड आणि तिथे मात्र चेंडू करते बाउंड्री लाईनला हिट, 4 रन. मस्त मस्त. प्रत्येक वेळेला ताकदीची गरज नाहीये, माझ्याकडे ताकदीच्या सोबतीला बुद्धिमत्ता सुद्धा आहे
आणि मला माहिती आहे की क्रिकेट हा मैदानी जरी खेळ असेल तरी सुद्धा हा माइंड गेम आहे. माइंडने खेळला जातो, आपल्या मनामध्ये खेळला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण आपल्या शरीराने दाखवत असतो प्रेक्षकांना. आणि प्रेक्षक समजतात की हा मन सुद्धा वापरतोय, हा तण सुद्धा वापरतोय. तण आणि मनाने ही धावसंख्या पुढे नेलेली आहे, ती म्हणजे 32 वर 32. पाहता पाहता विजयाची स्वप्न पाहू लागलाय या ठिकाणी टीम शेणवे संघ. फुल टॉस दिला होता, ज्याला टॉस करायचा प्रयत्न इथे केला गेला गोलंदाज कैलास भोईरकडून आणि ते सिंगल आलाय. या षटकामध्ये 6 वाईड, 6 नो बॉल, 4 आणि सिंगल. धावसंख्या पाहतोय आपण ती 33 वरती, लक्ष 42. आता 9 धावांची गरज. चेंडू जास्त शिल्लक आहेत असं वाटतंय. तसं पाहता आता अजून आतापर्यंत 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 9. अत्यंत बहारदार बॅटिंग करतात आणि बहारदार भागीदारी होत असताना कुमार वरकुटे बाद झाला असं दाखवून सुद्धा दिलं नाहीये पाठीराख्यांना. अक्षरशः विसर पडला पाठीराखी, कारण त्याचं कारण की चांगली बॅटिंग केली संदीप पडवल आणि मिहिर पडवलने. नवीन षटकासाठी इथे गोलंदाज तन्मय सज्ज होतोय. इथं मात्र तन आणि मन जसं म्हणाल की इथे तन्मय आलाय आणि तन्मयला इथे आता मात्र धावसंख्या थांबावी लागेल, पण नाही. इथे थांबवणार कोण? फ्लॅशी लुकिंग लॉफ्टेड मॅन फिनिशिंग, मॅच फिनिशिंग सिक्सर, मॅच फिनिश ऑल्सो सिक्सर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा सांगूया आपण. मॅन ऑफ द मॅच शिवांजी जलीचा मिहिर पडवल इज द मॅन ऑफ द मॅच. सन्माने आमचे आदर्श व्यक्तिमत्व जनकजी विशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मिहिर पडवला देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि लगेच टॉस साठी या. ज्या संघाला बाय मिळाली त्याच्या विरुद्ध हा शेवटचा मुकाबला असेल आजच्या दुसऱ्या दिवसातील. एका बाजूला शिवांजली शेनवे, दुसऱ्या बाजूला नामदे 11 धसई. चला मीर पडोल आपण पण या आणि दोन्ही कॅप्टन पण या. लगेचच आपण टॉस करून घेऊया का? हो, टॉस करतात आणि त्या दरम्यान आपण जनकजी विशेष सरांना पाहतोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मिहिर पडवल आपण आधी या पटकन आणि नंतर दोन्ही पण कॅप्टन येतील. रोहित शेलार आलाय दसेचा कॅप्टन. हे बघा आपण सुंदर चित्र पाहतो. आपण जनकजी विषयांच्या शुभ हस्ते घेतोय मॅच द मॅचचा किताब. मिहिर पडवल एक सुंदर आकर्षक ट्रॉफी सुद्धा. छान केला मिहिर तू आणि तुला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. लगेच आपण टॉस करूया. बर्थडे बॉयची एंट्री होते बहुतेक पुन्हा एकदा. उदयजी ठाकरे साहेबांची एंट्री. या सर, ग्रेट एंट्री आहे तुमची आणि होत आहे असं मला पाहायला मिळते पुन्हा एकदा. नव्याने ते सजावट त्यांनी केली आहे. टॉस बघा आपण टॉस करतोय. जनतेचे विषय साहेब आपण टॉस करा आपल्या शुभ हस्ते. एका बाजूला शेणवे, दुसऱ्या बाजूला धसई आणि बघा बर्थडे मॅनची एंट्री बघा. ती ग्रेट एंट्री. टॉस होत असताना टॉस जिंकला तर रोहित शेलाने निर्णय घेतलाय टॉस जिंकला तर बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय शिवांजली शेनवे संघाला. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. उदयजी ठाकरे साहेबांची एंट्री बघा. ही एंट्री आहे आजच्या बर्थडे मॅनची. वा, 2 बाउन्सर सोबतीला. ओ माय गॉड, तुम्हाला व्हावं लागेल संध्याकाळचं स्पॉन्सर. चला आपण काही वेळ डीजेला संधी देऊया, कारण एक बर्थडे सॉन्ग होऊन जाऊ द्या. डीजे असेल आपल्याकडे तर. बार बार दिन ये आहे.
हा सन्मान आहे आमच्या लाडक्या भावाचा, हा सन्मान आहे आमच्या उदय ठाकरे साहेबांचा जो झालाय. आणि आता आपण नवीन सामना सुरू करतोय. काही क्षणातच आम्ही असा गेलो असा आलो. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा कमेंट्री बॉक्समध्ये असतील सन्मान्य आमचे समालोचक सोमराजी खाडे सर. तत्पूर्वी जाऊ आपण डीजे मास्टर मीतकडे. या ठिकाणी आपण करत आहोत. स्वर्गीय प्रमोद भाऊ दबाव लेनाड या संघाचे मॅनेजर, त्याचबरोबर ज्यांच्या वतीनं ज्यांच्या माध्यमातून या परिसरातनं पायी पालखी निघाली थेट साईबाबा शिर्डी मंदिरापर्यंत, यशस्वी त्यांची वाटचाल 2 वर्षांची आपण यावर्षी सुद्धा पाहिली. या परिसराचे ज्येष्ठ समाजसेवक, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस मान्यवर जनक भाऊ विशे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जात आहे. अतिशय दिलदार व्यक्तिमत्व जनकदादा विशे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि भरपूर सारं प्रेम ठिले ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांना. मान्यवर प्रमोददादा ठाकरे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. विनायकदादा निचिते यांच्या शुभ हस्ते प्रमोददादा ठाकरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या मंचावरती आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. धन्यवाद मनोज कारवे सर, आपलं मनापासून आभार. या ठिकाणी आपण समालोचन कक्षामधनं कालच्या दिवसापासून या स्पर्धेला 4 चंद्र लावत आहात. आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत, मार्गदर्शन करतायत, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये रंगत आपण भरत आहात. आपलं मनापासून आभार. संध्याकाळचं सत्र क्वालिफायरची मॅच, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचं काय मित्रांनो ते केव्हाही बांधता येईल,
मात्र क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द असावी. दोन संघांनी जिद्द पाहिली आहे, जिद्द ठेवली आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिहीर पडवळचा, सीमा रेषेवरती झेल सुटलाय. कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे मित्रांनो. मिहीर पडवळ जायंट किलर खेळाडू आहे. क्रिकेटच्या मैदानावरती ज्या वेळेला उतरत असतो शिवांजली शेनवे संघासाठी मोठमोठ्या संघांना एक हाती पाणी पाजण्याची ताकद धमक त्याच्यामध्ये आहे. त्याचा झेल अगदी पहिल्याच बॉलवरती सोपा झेल ड्रॉप. जीवनदान मिळालं, सिंगल मिळेल, स्कोरबोर्डला ऍड केली जाईल. धावफलकाला जोडतायत. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. जोडी नंबर 1 A1 जोडी, जीवा शिवाची जोडी, जय विरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. मिहीर पडवळ आणि साथ देतोय संदीप पडवळ. सिंगल मिळाली पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बाजूनं निश्चितच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय. या संपूर्ण शहापूर तालुक्याचा जेन्युअन ऑलराऊंडर, युवा युथ आयकॉन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, नामदेवजी पडवळ साहेबांचा सुपुत्र अर्थातच रोहन पडवळ गोलंदाजी मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती संधी त्यानं निर्माण केली होती. संधीचं सोनं करता आलं नाही. इथे सुद्धा आपण पाहताय मिसटायमिंग स्ट्रोक. पॉइंटवरती प्रयत्नांची पराकाष्ठा. चेंडूला स्टॉप केलं, सिंगल मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आणि धावफलकावरती बिनबाद 2 हा आकडा तुम्ही पाहताय. जबरदस्त मॅच. संध्याकाळचं सत्र आहे. समोरच्या दिशेला तुम्ही पाहताय अगदी डामडौलामध्ये फडकणारे भगवे झेंडे या स्पर्धेच्या निश्चितच यशस्वीतेला 4 चंद्र लावतायत. यशस्वीतेची ग्वाही देत आहेत. फडकणारे झेंडे, वाहणारी हवा, संध्याकाळचं मंत्रमुग्ध करणारं वातावरण, क्रिकेटसाठी जबरदस्त क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, ठिले टेंबरे फाटा, निश्चितच या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा सोहळा. ग्रामस्थ मंडळ ठिळे आयोजित ठिलेकर चषक 2026 मध्ये आपण आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल मिळाल्या. बॅटिंग करतायत शिवांजली शेनवे. स्ट्राईक एंडवरती संघाचा तारणहार बॅकबोन संदीप पडवळ. बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग, कुठल्याही प्रकारे फलंदाजाच्या बॅटवरती आला नाही. डॉट येतोय. रोहन पडवळच्या माध्यमातून टाकलेला हा डॉट अतिशय चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण पाहताय तर अतिशय दर्जेदार हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडत असताना इथे बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. निश्चितच त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना काळजी घ्या. डायरेक्ट हिट केलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि तिसरी धाव इथे पूर्ण केली. मात्र दुसऱ्या धावेच्या वेळेला रनआउट आहे की नाही यासाठी इथे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. दुसरी धाव कंप्लीट झाली नसेल तर इथे फक्त 1 धाव आणि रनआउट मिळेल. दुसरी धाव जर कंप्लीट झालेली असेल तर 3 धावा मिळतील. इथे चेक करतायत. तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत. अर्थातच हेमंतजी शेट्टी सर चेक करतायत. डायरेक्ट हिट केलं होतं आपण पाहताय तर जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये जान ठोकतायत, भरपूर मेहनत घेत आहेत. जिद्द चिकाटी या मॅच मध्ये सर्वांची पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र, क्वालिफायरचा सामना, तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. अंपायर हेमंत शेट्टी सर या ठिकाणी चेक करतायत. ही सेफ. या चेंडूवर मिळतील धावा 3 2 ओके 2 मिळतील. ओके 2 धावा इथे स्कोरबोर्ड वरती मिळतील. जेव्हा थर्ड अंपायर तुम्ही कॉल केला तिथं जेवढ्या धावा झाल्यात तेवढ्याच मिळतील. तिथे रोहनचा हा चेंडू इथे फुलटोच ऑन साइडला खेळलेत. सीमारेषेच्या जवळ सुंदर फिल्डिंग, टिचून मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट इथे पेश करत असताना दोन्ही संघांच्या बाजूने भरपूर मेहनत घेतली जाईल. दोन्ही संघांच्या बाजूने जिद्द चिकाटी कष्ट घेतले जातील. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी आपण पाहताय संपन्न झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या 6. बॅटिंग करतायत शिवांजली शेनवे.
पहिल्या नामदेव पडवळ 11 दसई आणि दुसऱ्या बाजूनं अर्थातच संदीप पडवळ यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शिवांजली शेनवे स्ट्राईक वरती. संदीप तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल फुलर लेंथ ऑन साइडला. अगदी आपण पाहताय हात खोलून दिले नाहीत. चेंडू येतो लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी रोहन. चेंडूला पकडलं. सिंगल मिळेल. एकच धाबेची संधी मिळाली. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर रोखून ठेवण्यात यश मिळालंय. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. हात खोलण्याची संधी अद्यापपर्यंत दिलेली नाहीये. कशा पद्धतीने इथून डावाला पुढे घेऊन जातील. स्ट्राईक वरती मिहीर पडवळ. मिहीरकडनं भरपूर अपेक्षा. इथे जागेवरनं टोलवलाय. फटका चांगला खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. चेंडू पकडेल फेकेल. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावांची मदत स्कोरबोर्डला इथून हलवतायत. पुढे सरकवलं जाऊन पोहोचतील त्या 9 या आकड्यावरती. चांगली मॅच तुम्हाला इथे रंगताना पाहायला मिळेल. मिहीर पडवळ संदीप पडवळ ही जोडी मैदानात बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. नामदेव 11 धसई या संघासाठी सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय चेतन बांगर. पहिल्या 2 बॉलवरती त्यानं 3 धावा खर्च केल्या. धावा बनवाव्या लागतील. संध्याकाळचं सत्र आहे क्वालिफायरची मॅच. या मॅच मध्ये जर आपल्याला मॅच मध्ये राहायचं असेल तर सन्मानजनक धावसंख्येची गरज निश्चितच पाहायला मिळेल. इथे फटका खेचलाय पुन्हा एकदा. तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी. तशाच पद्धतीची विवर रचना सीमारेषेवरती तैनात. इथे सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागतंय. मिहीर पडवळ याच्या बॅटमधनं आलेला सिंगल धावेची मदत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 10 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक 2. गोलंदाजी करतोय चेतन बांगर. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. निश्चित इथे आपण पाहताय स्ट्राईक रोटेट. संदीप पडवळ स्ट्राईक वरती. थोडासा शफल झालाय ऑन साइडला. बॅटच्या खाली मिळालाय मात्र सीमारेषेवरती अप्रतिम जजमेंट. रोहन पडवळचं झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज होतोय बाद. पहिलं पाखरू आजाद संदीप पडवळच्या रूपात. अतिशय डामडौलामध्ये चाललेला हा संपूर्ण रणधुमाळी रणसंग्राम. आजच्या या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आपण आहोत. क्वालिफायरची मॅच. आजचा हा सामना जिंकणं गरजेचं असेल. सकाळपासून मेहनत घेतली. जिद्द चिकाटी कष्ट दाखवलेत. इथून तुम्हाला निश्चितच सकाळपासून कसे खेळलोत कशा पद्धतीनं परफॉर्मन्स राहिलाय या सगळ्या गोष्टी विसरून जाव्या लागतील. ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायचा. इथे परफॉर्मन्स चुकीचा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा निश्चित आपण पाहताय. नजरहाटी दुर्घटना घटी. या 2 धावा इथे जोडल्या जातील. स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल. धावफलक जातं 12 वरती. नवीन बॅटर मैदानावरती कुमार आलाय. मिहीरला साथ देण्यासाठी मैदानावरती कुमार. दोघांना इथून डाव निश्चित पुढे घेऊन जायचं आहे. 4 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय धावफलकावर आहेत 12. कशा पद्धतीने इथून विजयाचा नारा दिला जाईल अर्थातच शिवांजली शेनवे या संघाच्या वतीनं पाहावं लागेल. कारण टिचून मारा समोरून होतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये चेतन बांगर. राईट मोर द विकेट. हा चेंडू चेक केला जाईल. अंपायर डिसिजन आपल्याला मिळतोय. येस इट इज वाईट बॉल. ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर. पंचांनी दंडित केलं. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं ते 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडवरती कुमार. आडव्या बॅटनं खेळलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहे. प्रचंड वेगानं तिथे जातोय. चांगली फिल्डिंग. दर्जेदार क्षेत्ररक्षण. पकडफेक. सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल मिळेल. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. पहिल्या षटकात 6 दुसऱ्या षटकात 8
एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती झाल्या 14 धावा. संदीप पडवळ एक खेळ तर किसनजी रामचंद्र ठाकरे काकांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्याचबरोबर जितूदादा पाटोळे यांचं सुद्धा शुभागमन. आपला सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून सहर्ष स्वागत. हा चेंडू पहा निश्चितच सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाजीसाठी मयूर भेरे जेन्युअन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू यंगस्टर. इथे हा चेंडू पहा मिस टायमिंग. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज माघारी जाईल. धक्का क्रमांक 2 मोठा झटका शेनवे टीमला. फलंदाज बाद. प्रयत्नांती परमेश्वर. या 4 धावा मिळाल्यात. निश्चितच या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डला इथे गती प्राप्त झाली आहे. स्कोर कार्ड आपण पाहताय जाऊन पोहोचलं 19 या आकड्यावरती. इथे टोलावलाय. फटका चांगला आहे. फिल्डर मात्र बरोबर जागेवरती तैनात. होम डिलिव्हरी विदाउट OTP. सरळ झेल टिपलाय. फलंदाज माघारी जाईल. फलंदाजला जावं लागतंय माघारी. विकेट मोठी. सागर त्या ठिकाणी. निश्चितच अजून एक फलंदाज बाद होतोय. मोठा झटका मिळाला. ज्या ऋषीनं स्वप्न दाखवलं होतं धावा बनवण्याचं, ज्या ऋषीनं संघर्षाला सुरुवात केली, तो ऋषी पडवळ मैदानाच्या बाहेर. एक चौकार बॅटमधनं जरूर आला, मात्र निश्चितच जास्त वेळ मैदानावरती थांबू शकला नाही आणि इथून संघाला पोरकं करून मैदानाच्या बाहेर जातोय. मिहीर एका बाजूने किल्ला लढवतोय. त्याला साथ कुणीतरी देणं गरजेचं आहे. क्वालिफायरची मॅच अभी नाही तो कभी नाही. सामना जिंकणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असेल. प्रत्येक विकेट इथून महत्त्वाची असेल.
प्रत्येक बॉलवरती नवीन कहाणी तुम्हाला इथून बनवावी लागेल. यापूर्वी तुम्ही दिवसभरात कसे खेळलात हे तुम्हाला इथं विसरून जावं लागेल. रात गई बात गई छोडो कल की बातें अगदी आपण पाहताय तर फलंदाजाच्या टोला लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पायावरती आदळत असताना पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचा आतापाता नव्हता. चेंडू आलाय डॉट. षटक संपलंय तिसरं. या षटकात आल्या धावा 6. धावफलकावरती आहेत टोटल 20. 3 षटकात बनल्यात 20. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. संघाचा संघर्ष योद्धा मिहीर पडवळ अजून मैदानात खेळतोय. त्याला इथून किल्ला लढवावा लागेल. इथून बुडती नौका किनाऱ्यावरती आणण्याचं काम त्याला करावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. 4 षटकांची मॅच. 30 ते 35 धावा जरी तुमच्या पदरात आल्या फाईट करता येईल मित्रांनो. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक आपण पाहिलं तर शेनवे संघाकडे सुद्धा आहे. 3 षटकात 20 मिळाल्यात. उर्वरित 6 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील. मोसम बदललाय. संध्याकाळच्या सत्रात तुम्ही पाहताय हवा वेगवान व्हायला सुरुवात झाली आहे. अतिशय रम्य वातावरण मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच मोसम आहे मस्ताना. सामना थंड असताना सामना थंड चाललाय. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल. चेंडू आतमध्ये आलाय. बॅटची एज घेऊन पंचांचं बोट आकाशाकडे जातंय आणि लागलाय अजून एक धक्का मोठा. टीम शिवांजली शेनवे या संघाला. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. शहापूरच्या क्रिकेटला मानाचं स्थान सातत्यानं मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर शहापूरच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्र आघाड्यांवरती सातत्यानं कार्यतत्पर असणारं व्यक्तिमत्व. शहापूर नगर पंचायतीचे शहापूर नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष मान्यवर विजयभाई भगत यांच्या आशीर्वादानं ही स्पर्धा चालली आहे. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी जरूर त्यांची उपस्थिती सुद्धा प्रार्थनीय आहे. या परिसरामध्ये ज्या ज्या प्रत्येक मान्यवरांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि क्रीडा या सर्व आघाड्यांवरती सातत्यानं या संपूर्ण परिसरासाठी मेहनत घेतली, त्या सर्व परिसरातील व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान करणं हे ठिलेकरांचं आद्य कर्तव्य राहिलंय. प्रत्येकाला अगदी प्रेमानं आदबीनं आमंत्रण पोहोचलेलं आहे. सर्व मान्यवर मंडळी इथे येताना पाहायला मिळतील. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. धावा येणं गरजेचं. संजीवनी मिळतीये एका धाबेच्या मदतीनं. धावफलक 22. 22 धावा. क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व उपस्थित मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण मंचावरती या. शशी ठाकरे यांच्या वतीनं शुभम वरकुटे त्यांचे भाचे आहेत. त्यांच्या प्रत्येक बाउंड्रीसाठी षटकारासाठी 100 रुपये, षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धावफलकावरती आहेत त्या इथे 22 धावा. शेवटच्या षटकात आपण आहोत. 21 धावा. इथे निश्चितच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला होता. फेअर डिलिव्हरी. 21 धावा. 21. एक एक धावेचं मूल्य फार मोठं आहे. इथे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. फिल्डर जातोय चेंडूवरती. निश्चितच झेल टिपत असताना हातामधनं ड्रॉप झाला. 2 धावा मिळतायत. स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. मिहीर पडवळ, भरपूर मोठा संघर्ष त्याच्यासाठी राहिला संध्याकाळच्या सत्रामध्ये.
या षटकामधील शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक. गोलंदाजीसाठी या ठिकाणी केतन स्कोरबोर्ड वरती आहेत 23. इथे फटका खेचलाय, चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं, सिंगल कंप्लीट केली आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी आले आणि ही दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण झाली. तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. 4 षटकं संपली आहेत. धावफलकावरती बनल्या त्या एकंदरीत 25 धावा आणि 26 लक्ष ठेवलेलं आहे या ठिकाणी. 26 धावा चेस केला जातील का? समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात आवाज मनोजजी कारवे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय समालोचक सोमनाथ खाडे सर. मी आपले आभार व्यक्त करतोय. इथे पहिली इनिंग समाप्त झाली, 25 धावा इथे उभारलेल्या नाही, 26 धावांचं टार्गेट आहे. आणि आपण आता बोलतोय आजचे बर्थडे बॉय उदयजी ठाकरे साहेबांचा इथे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने बर्थडे साजरा करणार आहोत. निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं आणि सुख शांतीने सजवावं. अडचणीच्या डोंगरांना पार करत हे शिखरावरती तुम्ही जाऊन पोहोचावं असे सन्मान्य उदयजी ठाकरे साहेब, आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. येस डीजे.
कट टू कट मॅच असेल, नेक टू नेक फाईट असेल आणि ती करावी लागेल. फायटिंग देण्यासाठी जास्तीत जास्त डॉट कसे येतील, जास्तीत जास्त विकेट कसे प्राप्त करतील हाच प्रयत्न करावा लागेल, कारण आपण फार कमी धावा उभ्या केलेल्या आहेत. बॅटिंगमध्ये इथे तुम्हाला चांगलं प्रदर्शन नाही करता आलं, परंतु बॉलिंगमध्ये जर चांगली तुम्ही कामगिरी केली आणि जर फिल्डरांनी साथ दिली तर मात्र या सामन्यामध्ये शेवटच्या मोमेंटपर्यंत आपल्याला मजा येईल प्रेक्षकांनो. लो स्कोरिंग मॅच असू द्या, पण तो हाय व्होल्टेज बनण्याची किमया करतील हे दोन्ही पण संघ. त्यामध्ये धावांचा पाठलाग करतोय जो संघ आहे तो आपण पाहतोय नामदेव विलन दसई संघ. आजच्या दिवसामध्ये पण या दोन्ही पण संघांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, आपापल्या वाट्यातले सामने सुद्धा जिंकले आणि ते दोन्ही पण संघ आता क्वालिफायसाठी इथे आता क्वालिफाय झालेत. हा सामना जर जिंकला तर एका चषकाचं त्यांना नाव मिळणार आहे, एका चषकात तिथे नाव कोरतील. तर इथे हा ड्राईव्ह केला आडव्या बॅटने सरळ लॉफ्टेड लॉंगअपच्या दिशेने दिशा दिली. एका धावेसाठी मयूर डोंगरच्या बॅटमधून या तिसऱ्या चेंडूमध्ये पहिली धाव आली आहे. जशी आवश्यकता आहे, जशी नीड आहे तशी हाराकिरी न करता इथे बॅटिंग सुरूही केलेली आहे. पाहतो आपण जशी डिमांड आहे तसा सप्लाय नक्कीच झाला पाहिजे. डिमांड आणि सप्लाय फार मोठं इकॉनॉमिक सांगत असतं. सोन्याचं डिमांड वाढलंय आणि सप्लाय कमी असताना तिथे सोन्याने उंच भरारी घेतले. गोल्डने तब्बल 1.5 लाखापेक्षा जास्त प्रति तोला सोना गेलेला आहे. 1.85 आज झालाय बघा, बाप रे, म्हणजे $5,300 पर बॅरेल इथे हा टर्न केलाय. शॉर्ट डीप लो स्क्वेअरच्या दिशेने जातो चेंडू, तिथे मिड विकेटचा फिल्डर वेगाने गेलाय. त्याच दिशेला मगाशी बघितलं आपण की ठेलेच्या एका फिल्डरने चुकी केली होती आणि ती जागा फार आता प्रत्येकाला कठीण वाटू लागले, कारण तिथे थोडासा उंचवटा सुद्धा आहे, खडक सुद्धा आहे आणि ते कारण ठरलं की चेंडूने तिथे काटा बदलला होता. पण या सामन्यामध्ये कोण कोणाचा काटा काढेल याचं उत्तर मी देऊ शकत नाही. तुम्हाला हा सामना संपूर्णपणे बघायचा आहे. धावांचा पाठलाग सुरू असताना ते धावसंख्या पाहतो आपण 26चं टार्गेट असताना 3 वरती जाऊन ठेपले 4 चेंडूंमध्ये. फलंदाज खेळतोय शहाबाज शेख 2 वरती, मयूर डोंगरे खेळतोय 1 वरती. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सन्मान्य बर्थडे मॅन उदय ठाकरे साहेबांना शुभेच्छा देणारा षटकार. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझीच खरी अवकात. आणि ते अवकात दाखवले या ठिकाणी बॅटरने. षटकार शहाबाज जाबाज याने लगावलाय. धावसंख्या वेगाने फुलवली 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा पण तो फटका थोडासा मिसटायमिंग आहे. फिल्डर तिथे शुभम आलाय, ज्याने झेल टिपलाय इथे झेल शाबास की प्राप्त करतोय. इथे मस्त झेल टिपलाय शुभमने आणि फलंदाज बाद. पाहण्यासाठी लहान बंधू आमचा लाडका स्वराज ठाकरे सुद्धा आलेला आहे. स्वराजजी आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. स्वराज ठाकरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. इथे विकेटचं पतन झालं, सुंदर झेल टिपला, किती अंतर कापलं बघा. अगदी खेळाडू कक्षाच्या बाजूने आला, काऊ कॉर्नरला उभा होता शुभम आणि त्याने अगदी वाईडिस लॉंगच्या दिशेने डाव्या बाजूला पळत शेवटपर्यंत चेंडूकडे नजर ठेवली. जसं अर्जुनाचं लक्ष त्या माशाच्या डोळ्याकडे होतं तसं लक्ष ठेवत असताना लक्ष वेधक हा झेल टिपला शुभमने. इथे आता शुभ विकेटची प्राप्ती केली, कारण तिथे शहाबाज शेखचं विकेटचं पतन झालं आणि शाबासकी प्राप्त केली शुभमने. धावसंख्या 9 असताना हा विकेट प्राप्त केला. नवीन षटक सुरू करते गोलंदाज कुमार वरकुटे. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु इथे अजून काही विकेटचं पतन जर करता आलं तर नक्कीच ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल. आणि किंबहुना मी म्हणू शकतो की तुम्ही हा प्रयत्न असा करा की मॅच शेवटच्या षटकात नाही तर शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत कसं जाईल ही हा प्रयत्न केला पाहिजे. ते तुमचं कसब असेल, ती तुमची अग्निपरीक्षा असेल आणि त्या परीक्षेला तुम्हाला आता उतरायचं आहे. मैदानामध्ये सुद्धा थोडंसं काळोख पसरले पाहतो आपण. सूर्यदेवता थोडीशी लपाछपी खेळते, वातावरण बिघडले, परंतु तुम्ही या क्रिकेटचं वातावरण अगदी लक्षवेधक पद्धतीने पुढे न्यायचं आहे. आणि म्हणतात ना की काळोखामध्ये चमकणारा खरा हिरा असतो.
कारण उजेडात तर काचाचे तुकडे सुद्धा चमकत असतात, त्यांना आपण हिरा म्हणू शकत नाही. म्हणजे आपल्या संघावरती जर पराभवाची छाया कोसलत असेल तर तुम्हाला चमकायचं आहे हिराप्रमाणे. तो प्रयत्न करेल का इथे गोलंदाज प्रयत्न करतोय, स्वेर मारा झाला आणि पंच आमच्याकडे वळतायत. राम पाटोले सर सांगतायत हा पुन्हा एकदा बॉलर समोर गेला रेड झोनमध्ये बघा. रिलीज केल्यानंतर तुम्ही डाव्या बाजूने तिथे झुकता आणि तिथे समोरच्या दिशेने तुम्ही गेल्यामुळे अंपायरच्या तुमच्या नजरेच्या समोर अंपायर तुम्ही नजरेच्या समोर येत आहे, त्या कारणाने अंपायर अचूक निर्णय देऊ शकत नाही. काळजी घ्या, रिलीज करताना तुम्हालाच प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला तिथे LBW नीटसा मिळणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला क्वाड बॅन मिळणार नाही, तुम्हाला अचूक वाईड मिळणार नाहीये. ती सरपंचाची मागणी होत असताना तिथे नाही तो दिलाय सर. पुढचं मी व्यक्त केलं सर की तुम्ही रेड झोनमध्ये झाला तर तुम्हाला अचूक वाईड मिळत नसतो, क्वाड बॅन मिळत नसते आणि LBW मिळत नसतं. पण तो आताच्या चेंडू वाईट पडला होता, मी तो उल्लेख केला सर. डोंट वरी अबाउट दॅट. धावसंख्या 10 वर 1-0 ऑन द बोर्ड. तुमचा बॅलन्स बॉडी बॅलन्स राखला पाहिजे लगेच. तर तुम्ही इथे बघा शॉर्ट नव्हे तर डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे चेंडू ट्रॅव्हल झालेला, काहीसा हवेमध्ये होता. हवेचा मारा, हवेचा गारवा इथे वाढत आहे, हवा वेगाने ते घोंगावत आहे आणि डौलाने अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती हे आमचे भगवे झेंडे सुद्धा अभिमानाने डोलत असताना पाहतो आपण. सन्मान्य नितीनजी ठाकरे साहेबांचं आगमन झालं. वेलकम साहेब या. स्वराज्य ठाकरे, नितीनजी ठाकरे सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. हे सर्व क्वालिफायचा मुकाबला पाहतायत ठिलेकर चषकामध्ये. हा ऍक्शन आहे, हा रिॲक्शन बघा रोहन पडवलचा. मी आहे नामदेवचा सुपुत्र, जसा माझा वडील वाघ मी सवाशेर. इथे मात्र पाहतोय का षटकार आलाय रोहन पडवलच्या बॅट मधून. षटकार सर, षटकार आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. धावसंख्या इथे षटकाराने फुललेले पाहतो आपण 17 वरती आणि इथे रोहन पडवलने खतराची घंटा वाजवली. कारण तुम्ही फार लिमिटेड स्कोर दिला असं म्हणू शकतो, लो स्कोर दिला आणि त्यानुसार तुम्ही बॉलिंग न करता इथे दबाव न टाकता अगदी हाफ वॉली देत आहेत, समोर चेंडू टाकतायत. काय कुठल्या पद्धतीने स्विंग होत नाही, टर्न होत नाही, कटर होत नाही आणि विकेट टेकिंग बॉल तुम्ही टाकत नाही. तेच कारण ठरेल की रोहन पडवल तुम्हाला आता न परवडण्यासारखी बॅटिंग करणार आहे आणि त्या कारणाने तो अगदी चांगल्या पद्धतीने पुढे जातोय. विजेता होण्याचं मानस त्यांनी दाखवले बघा. त्याच्याकडे जी कला आहे, नजाकत काय आणि तो क्रिकेटचे धडे नेहमी गिरवत असतो. गोलंदाज पुन्हा एकदा कुमार वरकोटे. रोहनसाठी पुन्हा आमच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी वरून जातोय. अजून एक लाजबाब देखना स्वादिष्ट चविष्ट बहारदार षटकार रोहन पडवलच्या बॅट मधून. रोहन ऑन फायर. 3 पाऊल दूर. 26चं टार्गेट आहे मित्रांनो. 23 झाल्या. 2 षटकातील हा दुसऱ्या षटकातील 3च चेंडू पडले, 4 पडले होते पण इलिगल होता. परंतु इथे मात्र इलिगल मला माहिती नाही, मी माझ्या संघाला जिंकून देणार ही मानसिकता पाहायला मिळते आपल्याला रोहन पडवलची. आणि हा दबावात्मक टाकलेला चेंडू स्वतःचा बचाव केला. पंच आमच्याकडे वळतायत. राम पाटोले सर सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी. खराब चेंडू. धावसंख्या पाहतो आपण 1 नाही पुढे 24 वर. वयाची 24 वर्षे सचिन तेंडुलकर साहेबांनी दिली. भारतरत्न बनले, गॉड ऑफ क्रिकेट बनले आणि त्याच खेळाने जगाला वेड लावलंय, वेडा पिसं केलंय. जन्मलेल्या बाळापासून अगदी वरिष्ठ 90-100 गाठलेल्या व्यक्तीपर्यंत ज्या खेळाने वेड लावलंय असा खेळ, क्रिकेटचा खेळ, अनोखा खेळ. गेम ऑफ ग्लोरीज, अनसर्टेनिटी, ग्लोरियस शॉट फ्रॉम द बॅट ऑफ रोहन पडवल. मॅच विनिंग स्ट्रोक, फ्लॅट सिक्सर. शिवांजली शेंडवे.